यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटमुळे मुख्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला सज्जतेचा आढावा घेतलाय। औषधाचा साठाही भरून ठेवण्याचं, सर्वांना काळजी घेण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आवाहन। ऑक्सिजन प्लांट असेल, या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। राज्यात कोरोनाचे 11 नवे रुग्ण, एकूण सक्रिय रुग्णसंख्या 45 वर पोहोचली असून मुंबईमध्ये सर्वाधिक 27 रुग्ण, तर ठाण्यामध्ये 8, रायगडमध्ये 1, पुण्यामध्ये 8, कोल्हापुरात 1 रुग्णांची नोंद। नागरिकांना मास्क वापरण्यासोबतच हात धुण्याच्या सूचना। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा धोका वाढला, मुंबई महापालिका सज्ज। कोरोनाचा नवा व्हेरियंट सौम्य, मात्र सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश। व्हेरियंट आहे JN1, ती ओमिक्रॉनच्याच एक सब व्हेरियंट आहे आणि WHO त्याला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून पदवी दिली आहे, म्हणजे की त्यांना डिक्लेअर केलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत जे केसेस बघितले ते सगळे सौम्य म्हणजे माइल्ड प्रकारचेच आहे। संसद घुसखोरी प्रकरणामध्ये विरोधकांनी उत्तर मागितलं तर त्यांचं निलंबन करण्यात आलं। आजवर असं कधीही पाहिलं नाही, आता जनता सरकारला उत्तर देईल। संसद परिसरातील आंदोलनातून शरद पवारांचा केंद्रावर निशाणा। संसदेतील घुसखोरीवर संसदेमध्ये बोलायचं सोडून पंतप्रधान गृहमंत्री बाहेर बोलतायत। हा लोकशाहीच्या मंदिराचा अवमान आहे, मल्लिकार्जुन खरगेंची केंद्र सरकारवर टीका। नाशिक पोलीस येरवडा कारागृहातून सलीम कुत्ताचा ताबा घेणार, कायदेशीर प्रक्रिया सुरू। या प्रकरणी बडगुजर यांच्यासह 18 जणांची आतापर्यंत चौकशी। ज्यांनी लोकशाहीचं मंदिर पायदळी तुडवलं त्यांना राम मंदिराचा सोहळा करण्याचा अधिकार नाही। ज्याचं काहीच योगदान नाही ते सोहळा करतायत, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। लोकशाहीचं मंदिर पायदळी तुडवलं, त्याला राम मंदिराचा अशा प्रकारे सोहळा करून राजकारण करण्याचा अधिकार नाही, हे आमचं स्पष्ट मत आहे। आम्हाला कुणाची स्क्रिप्ट वाचायची गरज नाही, तुम्ही शरद पवारांची स्क्रिप्ट वाचता, संजय शिरसाट यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। हा जर चिलीम मारून पक्ष फोडते आणि तुम्ही ड्रग्स घेऊन भ्रष्टाचार करता, हा त्यातला फरक आहे। गंजिटी सारखे तुम्ही ते ड्रग्सच्या नशेमध्ये असल्यासारखे तुम्ही वावरतायत आणि त्या असलेल्या उठावा गटाची वाट लावतायत। केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना वगळलं, ही प्रक्रिया पूर्णतः सरकारच्या नियंत्रणात आणणार। मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयक लोकसभेत मंजूर।